लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सातारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं वैशाली राजुमाने यांनी सांगितलेलं आहे। आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये तिन्ही कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही कंपन्यांचे जे गॅस वितरक आहेत आणि पेट्रोल वितरक आहेत त्यांची बैठक घेण्यात आली। याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहील असं त्या गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून विनाकारण गर्दी करून संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलेलं आहे। गॅस एजन्सी जी आता 24 तास 7 दिवस काम करतायत त्यांच्यावर थोडा प्रेशर निर्माण होतो आहे। तो माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली जे नेहमीची बुकिंग असतात ऑनलाईन ते करावे। आपल्याकडे काही इश्यू असतील तो आम्ही एक नंबर जारी करणार, त्या नंबरवर आपण आपल्याला सूचना हॉटलाईनवर सूचना देऊ शकतात, तो आपण ते आपला प्रश्न सुटवणार जिल्हा प्रशासन मार्फत। तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक गॅसचा काही इश्यू नाही आहे। सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा सहकार करावा। नवीन गॅस बुकिंगसाठी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। सामान्य जनतेशी संबंधित क्षेत्र नो कट झोनमध्ये आहे। पाईपलाईनने येणाऱ्या घरगुती गॅसचा पुरवठा खंडित होणार नाहीये। घरगुती वापराच्या लाल सिलेंडरच्या निर्मितीला आणि वितरणाला प्राधान्य दिलं जाणार आहे। रिक्षा, टॅक्सी आणि बसेससाठी सुद्धा पूर्ण क्षमतेनं सीएनजीचा पुरवठा होतोय। घरगुती पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उद्योगांच्या गॅस वापरावर सरकारकडनं कात्री लावण्यात आलेली आहे। व्यावसायिक एलपीजी म्हणजे निळ्या रंगाचं जे सिलेंडर असतं ते महागण्याची किंवा त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हॉटेल उद्योगावर याचं मोठं सावटही होणार आहे। गॅसचा साठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी सरकारनं बुकिंगच्या कालावधीमध्ये सुद्धा आता बदल केलाय। आता ग्राहकांना एकदा सिलेंडर घेतल्यावर पुढील 25 दिवसांपर्यंत दुसरं रिफिल बुकिंग करता येणार नाहीये। यापूर्वी हा कालावधी 21 दिवसांचा होता। अनावश्यक साठेबाजी रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।